नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. पुण्यात 22 जणांचा बळी घेणाऱ्या विषारी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार जेरबंद. उरळी कांचन परिसरात कारवाई. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात घडलेल्या विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू लोंढे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने उरळी कांचन परिसरात बुधवारी सायंकाळी पाठलाग करून पकडले. विषारी दारू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. विषारी दारू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी एरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. विषारी दारू प्रकरणात आणखीन 20 आरोपी सामील असल्याचा संशय आहे. त्यांचा शोध CID कडून घेण्यात येत आहे. पुण्यातील हडपसर तसेच पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानंतर 22 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू लोंढे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला होता. तो पोलिसांना गुंगारा देत होता. पुणे सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर उरळी कांचन परिसरात तो वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी उरळी कांचन परिसरात सापळा लावला. पोलिसांना पाहताच तो पळाला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. लोंढे याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर विषारी दारू प्रकरणात महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने त्याच्याकडे तपास करण्यात येत आहे. आरोपी बाळू लोंढे याला पकडण्यासाठी उरळी कांचन पोलिसांनी बुधवारी सायंकाळी त्याला ताब्यात घेतलं. लोंढे याने पोलिसांपासून वेषांतर केलं होतं. लोंढे याने ओळख लपवण्यासाठी दाढी मिशा कापल्या होत्या. मळकट कपडे त्याने परिधान केले होते.